पुणे शहरातील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि यासाठी वाहतूक विभाग असेल यांच्याकडून काही ना काहीतरी उपाययोजना केल्या जात आहेत। मात्र आता यामध्ये पुणे महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांनी सुद्धा उपाययोजनेच्या सूचना दिलेल्या आहेत। काय नेमक्या सूचना दिलेल्या आहेत आणि हे 32 रस्ते जे आहेत मुख्य ते कोणते आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत। सर, पहिले तर हे 32 रस्ते कोणते आहेत आणि काय कारण आहे तिथे वाहतूक कोंडीची? आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की पुणे हा जो शहर आहे इथे नॉर्मली जो एक रोडचा रेशिओ पाहिजे, एक शहरमध्ये किती टक्के रोड असला पाहिजे त्या हिशोबाने पुण्यामध्ये रोड कमी आहे। बेसिकली आपल्याकडे 8 ते 9% रोड आहे। नॉर्मली एक शहरमध्ये रोड जे आहे कमीत कमी म्हणजे 15-20% पाहिजे। आपल्याकडे हा एक नॅचरल आपल्याकडे प्रॉब्लेम आहे। त्याचं कारण असं आहे की मध्ये मध्ये रीज आहे, काही डिफेन्स एरिया आहे, तर या हिशोबाने खूप चांगल्या प्रकारे जसं आम्हाला रिंग रोड करायला पाहिजे तो झाला नाही। तर आपला हा पूर्ण जो शहर आहे तिथे आर्टेरियल रोडच्या नेटवर्कवर आपलं शहर चालते। आता कसं झालं की मागील 2017 आणि 2021मध्ये आमच्याकडे नवीन गाव ॲड झाले आणि हे सगळे गाव ॲड झाल्यानंतर म्हणजे शहराचा जो काही जुना लिमिट होता त्याच्यापेक्षा दुप्पट एरिया आला। आणि एक प्रॉब्लेम असा आहे की ज्या प्रकारे हे सगळे गाव आपल्याकडे शहरात झाले सामील, तिथे म्हणजे पूर्वीचं जो होतं ग्रामपंचायत त्याची व्यवस्था चांगली नव्हती, हे सर्वांना माहिती आहे। तर जेव्हा हे सगळे आपल्याकडे शहरमध्ये हे सगळे गाव ॲड झाले त्याच्यामध्ये 90% जे रोड्स आहेत ते सगळे उखडून होते किंवा ते व्हेरी व्हेरी बॅड शेप। आणि हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। म्हणून आपल्याकडे खूप जास्त खड्डे आहेत। तुम्ही जर पुण्याचा ओल्ड जो लिमिट आहे ते सोडून जर बाहेर गेले तर तुम्हाला म्हणजे एकही रोड असा मिळणार नाही जो खूप चांगली असा रोड आहे। हा एक प्रॉब्लेम आहे। दुसरा असं आहे की ओल्ड जो आपलं लिमिट आहे इथे खूप सारे लो लाईंग एरिया आहे म्हणून त्या ठिकाणी खूप जास्त पाणीचा जमाव होतो। जवळपास 2-2.5 असे ठिकाण आहे, तर तिथे खूप जास्त वॉटर लॉगिंग होत असल्यामुळे आणि बाकी आपल्याकडे मागील 10 वर्षात जर तुम्ही पाहिलं तर खूप सारे नवीन आपल्याकडे प्रकल्प सुरू झाले, जसं मेट्रोचं काम असेल किंवा असं वेगवेगळे काम आहे। तर हे सगळे कारणामुळे आपल्याकडे खड्ड्यांची संख्या खूप वाढली। प्रत्येक वर्षी आपल्याकडे काय असते की जो जूनच्या नंतर जेव्हा खूप पाऊस होतो तर खूप जास्त खड्ड्यांची संख्या वाढते आपल्याकडे। पण इथे महापालिकेतर्फे युद्ध पातळीवर प्रत्येक वर्षी खड्डे बुजवण्याचे काम आम्ही करतो। हे सगळे करून सुद्धा खूप लोकांना त्रास होतो। आता आपलं शहरमध्ये कसं आहे की ट्रॅफिकच्या बाबतीत पाहिलं तर 80% ट्रॅफिक जे आहे काही ठराविक रोड्सवर आहे। तर आमच्याकडे जो पथ विभागचे इंजिनियर्स आहेत आणि आमचे जे पूर्ण प्रशासन आहे या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळे अभ्यास करून जे काही मेन कॉन्सन्ट्रेशन जिथे ट्रॅफिक डेन्सिटी खूप हाई असलेले असे रस्ते आहे, असे 32 रस्ते आम्ही म्हणजे त्याचा हे सर्वे केलेला आहे। तसेच 18-20 आपल्याकडे जंक्शन्स आहे तिथे खूप सारे बॉटलनेक्स आहेत। इथे जर आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एफर्ट्स जर घेतला तर तिथे थोडाफार आपला ट्रॅफिक जे आहे खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो। तर हा मोहीम आपण सुरू केला आहे। त्याच्यामध्ये आमचे जे पथ विभागाचे चीफ इंजिनियर आहेत किंवा त्यांची टीम आहे या लोकांनी 10 दिवसपासून खूप त्याच्यामध्ये चांगले काम करून घेतलं आणि पण केला सर्वे की कुठे काय इश्यूज आहे। सर, यामध्ये आपण उपाययोजना ज्या आहेत तर त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, तर या सूचना कोणाकोणाला दिलेल्या आहेत आणि यावर पुणे महानगरपालिकेकडून काय केलं जाणार आहे? नाही, याच्यामध्ये कसं आहे की आमच्याकडे जो फील्ड लेवलची सगळी यंत्रणा अप टू ज्युनियर इंजिनियर्स किंवा आपले फील्डमध्ये काम करणारे प्रत्येक लेवलचे जे अधिकारी कर्मचारी आहे, वॉर्ड ऑफिसर्स आहेत, आपण सर्वांना इन्व्हॉल्व केलेलं आहे आणि ह्या मोहीम स्वरूपात हे काम करण्यात येईल। आणि त्याच्यासोबतच 2 महिन्याच्या आतमध्ये पुणे शहर पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याचा निर्धार आम्ही घेतलेला आहे। हे 32 रस्ते सोडून सर बाकीचे जे उर्वरित रस्ते आहेत तर तिथे वाहतुकीचा काय टक्का आहे? नाही, ऑब्व्हियसली जर बाकी ठिकाणी जर इथे तुम्हाला आहे 80% तर बाकी ठिकाणी 20% असणार। हा तर सिम्पल मॅथमॅटिक आहे। पण शेवटी कसं आहे की तिथे पण म्हणजे एवढे इम्पॉर्टन्स म्हणजे आता बाहेरचा जो काही एरिया आहे खूप वाढ होतो, नवीन सोसायटी, काही IT सिटी डेव्हलप होत आहे खराडीसारख्या ठिकाणी, तर हे प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तो असं नाही आहे। पण कसं आहे की ट्रॅफिकच्या स्पीड आम्हाला वाढवायचे आहे। ट्रॅफिकच्या स्पीड आज आमच्याकडे जवळपास मला वाटते की दिवसातून जर तुम्ही पाहिलं तर हार्डली ते 15 ते 16 km/h आहे। तो आयडियली इट शुड बी मोर दॅन 30 किलोमीटर। जवळपास आपल्याकडे 50% स्कोप आहे जो काही एक्झिस्टिंग कंडिशन्स वाढवण्याच्या। त्यासाठी मिसिंग लिंक करणे, आपल्याला नवीन काही रोड्स करणे, DP रोड जे नाही झाला ते करणे,
ते तर आहेतच सगळे, पण त्याशिवाय जो प्रशासकीय काही आपला हालचालीमुळे काय आपण अचीव करू शकतो याचा एक पार्ट आहे की आम्ही पॉटहोल्स फ्री करू शहर, आणि बाकी ज्या मेन एरिया आहेत तिथे आपण थोडासा डिकंजस्ट करण्याच्या बाबतीत आपण एक उपक्रम घेऊ. त्या दृष्टीनं आमचं काम सुरू आहे. ओके, थँक्यू सर. तर आता उपाययोजनेच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडीपासून पुणे शहर खरंच मुक्त होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर.